प्राध्यापिका सुनंदा गिरीश पाटील एक अष्टपैलू, प्रेरणादायी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. नागपूर येथे जन्मलेल्या प्राध्यापक सुनंदा पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात MA आणि MEd पदव्या सुवर्ण पदकांसह प्राप्त केल्या. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम करत ज्ञानदानाची वाट निवडली. मात्र आयुष्याच्या कठीण टप्प्यावर त्यांनी भारतीय स्टेट बँकेत नोकरी स्वीकारली आणि क्लर्कपासून ते उपप्रबंधक पदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. बँकेत कार्यरत असताना त्यांनी केवळ नोकरीच केली नाही, तर कार्यसंस्कृतीचा आदर्श निर्माण केला. गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी क्वालिटी सर्कल उपक्रमात मोठे योगदान दिले. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर प्रकल्प सादर करून अनेक पुरस्कार मिळवले. त्यांच्या नेतृत्वामुळे बँकेची उत्पादकता वाढली आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान अतुलनीय आहे. 8 काव्यसंग्रह, 3 गझल संग्रह, 2 कथासंग्रह आणि 1 कादंबरी प्रकाशित झाली आहे. रंगरास, तू आणि मी शिळा होणार नाही, गझल प्रेम ऋतूची, सावली अंबराची, 5वा कोपरा यांसारख्या साहित्यकृतींनी वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्या सुप्रसिद्ध गझल सम्राट सुरेश भट यांच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जातात. गझल नंदा या नावाने त्या मराठी गझल विश्वात विशेष प्रसिद्ध आहेत. अनेक नवोदितांना गझल तंत्राचे मार्गदर्शन करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांनी हजाराहून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. विविध साहित्य संमेलने, महिला संमेलने, गझल संमेलने यात अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वक्ते आणि कवयित्री म्हणून त्यांचा गौरवपूर्ण सहभाग राहिला आहे. समाजकार्य क्षेत्रातही त्यांनी गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांच्यासोबत कार्य केले. प्रौढ शिक्षण, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जपणूक आणि सामाजिक प्रबोधन यासाठीही त्यांनी योगदान दिले. प्राध्यापिका सुनंदा पाटील म्हणजेच कर्तृत्व, संवेदनशीलता, साहित्य प्रेम आणि समाजनिष्ठा यांचा सुंदर संगम आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला मनपूर्वक वंदन. आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.